नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. लाडक्या बहिणीसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची या ठिकाणी बातमी आली आहे आणि सर्वात महत्त्वाची मोठं गिफ्ट या ठिकाणी लाडक्या बहिणींना मिळणार आहे. त्यामुळे सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. आणि बहिणींनो, KYC बाबत सुद्धा ठिकाणी महत्त्वाची अपडेट आली आहे. ही अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. सर्वात अगोदर तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओला लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला अंतर्भय मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, म्हणून सर्व बहिणींनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व नवीन अपडेट तुमच्या मोबाईल तुम्हाला मिळत राहणार आहे. तर बघा बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा केली होती की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असं त्यांनी या ठिकाणी कालच घोषणा केली आहे. ती घोषणाविषयी तुम्हाला मी अपडेटसुद्धा ठिकाणी दिले आहे. म्हणजेच पुढील 5 वर्ष तरी ही योजना बंद होणार नाही आहे. पुढील 5 वर्ष तुम्हाला कंटिन्युअसली 1500 रुपयांचा हप्ता हा मिळणार आहे. ही सर्वात महत्त्वाची अपडेट तुम्हाला कालच या ठिकाणी मिळाली. आज आणखी एक महत्त्वाची खुशखबर आली आहे, ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिलांना KYC पूर्ण करण्यासाठी शासनाने 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही सुद्धा तुमच्यासाठी एक खुशखबरच आहे, कारण की अगोदर तुम्हाला 18 तारीख लास्ट डेट होती, आता ती 31 डिसेंबरपर्यंत वाढवून दिली आहे. म्हणजेच काय, तर जवळजवळ 1 महिन्याच्या वरती कालावधी या ठिकाणी तुम्हाला मिळाला आहे KYC करण्यासाठी. तर एवढा कालावधी तुम्हाला मिळाला आहे. आता यामध्ये हा जो काही कालावधी तर या कालावधीमध्ये तुम्हाला KYC पूर्ण करायची आहे. अगोदर या ठिकाणी 1.3 कोटी महिलांनी या ठिकाणी KYC केली नव्हती, म्हणून त्या बहिणींना KYC करता यावी म्हणून सरकारने 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आता जवळजवळ तुम्ही जर बघितलं तर भरपूर महिला अशा आहेत की ज्यांनी अजूनही KYC केली नाही आहे. तर कमेंट करून सांगा बरं की किती महिलांची KYC झाली आहे. जर का तुमची KYC झाली असेल तर लिहून पाठवा की हो सर माझी KYC झालेली आहे. आणि जर का तुमची KYC झाली नसेल तर कमेंट करून सांगा की नाही सर माझी KYC झालेली नाही आहे. ज्या बहिणींची KYC झालेली नसेल अशा बहिणींची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे, त्यांना कोणतीही अडचण येणार नाही आहे. म्हणून पटापट सर्व बहिणींनी कमेंटमध्ये सांगा की सर माझी KYC बाकी आहे, तुमची KYC फ्रीमध्ये करून मिळणार आहे. पुढे बघा, तुम्ही जर बघितलं तर अशी जी काही माहिती ती जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉक्टर मंगल पंचाळ यांनी ठिकाणी दिलेल्या आहेत. या योजनेमध्ये लाभार्थी महिलांची आधार पडताळणी अनिवार्य असल्याने KYC करताना पती किंवा वडिलांचे आधार कार्ड आवश्यक ठरत होते. परंतु काही महिलांचे जे ते पती ठिकाणी नाही आहेत, काही महिलांचे वडीलसुद्धा नाही आहेत. अशा जे काही महिला की ज्यांचे पती वारलेले आहेत, त्यांचे वडील वारलेले आहेत किंवा त्यांचा पतींचा घटस्फोट झालेला आहे, तर अशा महिलांनी KYC कशी करायची हा या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न होता. म्हणजेच बघा, पती किंवा वडील यांचं निधन झालेलं आहे किंवा घटस्फोटित किंवा विभक्त राहतात, त्यांच्या अशा महिलांनी KYC कशी करायची हा महत्त्वाचा प्रश्न त्यांना पडलेला होता. ही जी काही तक्रार येते ही तक्रार या ठिकाणी मी सुद्धा स्वतः केलेली होती, तर याची दखल घेतली गेली आणि मंत्री जर तुम्ही बघितलं असेल तर स्वतः या ठिकाणी मंत्र्यांनी या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिली की अशा बहिणींना सुद्धा आता एक नवीन या ठिकाणी पर्याय उपलब्ध करून दिला आहे KYC करण्यासाठी. तर तो पर्याय काय बघा, तुम्ही जर बघितलं तर काही महिला अशा आहेत की ज्यांचे पती वाढलेले आहेत, निधन त्यांचे झालेलं असेल, त्यांच्या वडिलांचं निधन झालं असेल, आणि अशा काही महिला आहेत की ज्यांचा घटस्फोट किंवा त्या विभक्त राहतात, तर त्यांच्या मोबाईल क्रमांकावर OTP येणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेक महिलांनी KYCची प्रक्रिया पूर्ण करता येत नव्हती. या अडचणींची दखल घेत शासनाने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि ह्यानुसार लाभार्थी महिलांना पती किंवा वडिलांचे अधिकृत मृत्यूचे प्रमाणपत्र, घटस्फोट आदेश किंवा न्यायालयीन निर्णयाची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविकेकडे जमा करावी लागणार आहे. म्हणजेच लक्षात घ्या, बघा तुमचे जर का पती वारले असतील, लक्षात घ्या तुमचे जर का पती वारले असतील किंवा तुमचे जर का ठिकाणी वडील वारले असतील तर त्याची तुम्हाला ठिकाणी मृत्यू प्रमाणपत्र द्यायचं आहे. हे मृत्यूचं जे प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचं आहे. दुसरी गोष्ट, जर का तुमचा घटस्फोट झाला असेल तर तुम्हाला घटस्फोट झाल्याचा जो काही आदेश आहे तो किंवा न्यायालयीन निर्णयाची जी सत्यप्रत असते ती तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जमा करावी लागणार आहे. मग तुमची KYC होणार आहे. जर तुम्ही ती प्रत जमा केली नाही तर तुमची KYC होणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. सेविकेमार्फत शहानिशा झाल्यानंतरच संबंधित महिलेला लाभ देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. असा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे आता ह्या बहिणींना हे करावं लागणार आहे. मृत्यूचे प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे किंवा घटस्फोट झाल्याचा आदेश किंवा न्यायालयीन निर्णयाची सत्यप्रत तुम्हाला जोडावी लागणार आहे. ठीक आहे.
तर अशा किती महिला आहे की ज्यांचे वडील वारले आहेत, कमेंट करून सांगा. अशा किती महिला आहे की ज्यांच्या ठिकाणी पती वारलेले आहेत, किंवा अशा किती महिला आहेत की ज्यांचा अशा किती महिला आहे की ज्यांचा घटस्फोट झालेला आहे, त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे. तर अशा महिलांची जी अडचण आहे ती मी या ठिकाणी स्वतः दूर करून देणार आहे. ठीक आहे. बघा, पूर्वी KYCची अंतिम मुदत ही 18 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली होती. मात्र काही जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यामुळे पडताळणी प्रक्रियेमध्ये विलंब झाला. त्याचबरोबर लाभार्थीपैकी मोठ्या संख्येने महिलांची KYC प्रलंबित असल्याचंही आढळून आलेलं होतं. म्हणजेच भरपूर अशा महिला होत्या की ज्यांची KYC ठिकाणी प्रलंबित होती, तर त्या महिलांनासुद्धा आता ठिकाणी संधी मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाने 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देत प्रक्रियेला गती देण्यासाठी जिल्हा स्तरावर या ठिकाणी सूचना जारी केलेल्या आहेत. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर आता ठिकाणी मुदत वाढवून दिली आहे 31 डिसेंबरपर्यंत, आणि ही जी काही मुदतवाढ मिळाली तर यामुळे भरपूर महिलांना KYC करता येणार आहे. त्यानंतर बघा, प्रक्रियेला गती देण्यासाठी जिल्हा स्तरावर सूचनासुद्धा ठिकाणी जारी केलेल्या आहेत. लाभार्थी महिलांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत त्या ठिकाणी सुपूर्द करून अंगणवाडी सेविकांच्या समन्वयाने KYC पूर्ण करण्याचे आवाहन डॉक्टर पंचाळ यांनी केले आहे. बघा, एकल महिलांच्या सर्वेक्षणाबाबत एक सूचना आल्या. आता काय तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकल महिलांना प्राधान्याने लाभ मिळावा यासाठी सध्या अंगणवाडी सेविकांमार्फत विधवा, परित्यक्ता आणि घटस्फोटित महिलांचे स्वतंत्र सर्वेक्षण करण्यात येत आहे. अशा महिलांचं सर्वेक्षण केल्याच्या नंतर या प्रक्रियेमध्ये सेवकांनी संबंधित महिलांकडून मृत्यूचे प्रमाणपत्र, न्यायालयीन आदेश किंवा घटस्फोटाची कागदपत्रे आदींची सत्यप्रत तपासून योग्य नोंदी कराव्यात, असे निर्देश देण्यात आलेले आहेत. सर्वेक्षणातील अचूकतेवर या महिलांचा लाभ मंजुरीची निर्णायक प्रक्रिया अवलंबून असल्याने सेविकांनी प्रत्येक प्रकरणाची काळजीपूर्वक पडताळणी करण्यावर भर देण्याचेही सांगण्यात आलेले आहे. म्हणजेच आता अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येतील, त्यानंतर तुमची प्रमाणपत्र जमा करतील, जे आदेश असेल ते सुद्धा घेतले जाईल, आणि जर तुमचा घटस्फोट झाला असेल तर त्याची कागदपत्र तुमच्याकडे मागितली जाईल. ते तुम्हाला द्यावे लागणार आहे, त्याची नोंद करून ते या ठिकाणी पाठवले जाईल, आणि नंतर मग तुमची संपूर्ण जो लाभ आहे तो तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच हे जे प्रकरण हे या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही हे डॉक्युमेंट दिले नाही तर तुमची KYC होणार नाही बहिणींनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे तुम्ही KYC करू शकता. आणि भरपूर अशा माता भगिनी की ज्यांच्या ठिकाणी असा जो प्रॉब्लेम आहे तो नाही आहे, तर त्या बहिणीने ऑनलाईन KYC करून घ्यायचे. म्हणजेच जर तुम्ही बघितलं असेल, ज्या महिलांचे पती किंवा वडील वारले किंवा त्यांचा घटस्फोट झाला आहे, अशा महिलांसाठी हा पर्याय आहे. पण ज्यांचे पतीसुद्धा ठिकाणी व्यवस्थित आहे, त्यांचे वडीलसुद्धा ठिकाणी व्यवस्थित आहे, तर अशा महिलांना ठिकाणी KYC ऑनलाईन करायची. त्यांना काही हरकत येणार नाही आहे, त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. कारण की OTPची अडचण येत होती, तीसुद्धा अडचण दूर झाली आहे. त्यांची वेबसाईट हँग होत होती, तीसुद्धा ठिकाणी दूर झाली आहे. म्हणजेच आता तुम्हाला कोणतीही अडचण नाही आहे. फक्त तुम्हाला 31 तारीख लास्ट डेट दिली आहे, त्याच्या अगोदर तुम्हाला KYC करायची. जर KYC झाली नाही तर तुमचाही लाभ बंद होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. मग आता तुमच्यावर आहे की तुम्हाला लाभ सुरू ठेवायचा आहे की बंद करून ठेवायचा आहे, हे तुमच्यावरती आहे. जर तुम्हाला लाभ घ्यायचा नसेल तर KYC करू नका, आणि जर का तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर KYC करावीच लागणार आहे. म्हणून सरकारनेही तुम्हाला ही मुदत वाढवून दिलेली आहे की बहुतेक बहिणींना याचा लाभ मिळावा, म्हणून KYCसाठी मुदत वाढवून दिलेली होती. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. ज्या बहिणींची KYC होणार आहे त्याच बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे, आणि नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये जमा होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.